प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008। झी मराठीचा एक अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे आयडिया सारेगमप लिटल चॅम्प्स। या कार्यक्रमातल्या मुलांचा आवाज, त्यांची गाण्याची तयारी, त्यांचा तो थाट, त्यांचा उत्साह, त्यांचा स्टेजवरचा वावर, हे सगळं विलक्षण आहे, कमाल आहे, जादू आहे। हे असं माझं बोलणं नुसतं ऐकायचं असेल तर मी बोलत राहू शकतो, पण जर मला थांबून जर तुम्हाला त्यांचं गाणं ऐकायचं असेल तर टाळ्या वाजवा लागेल। तर मी व्हेरी गुड, माझं स्क्रिप्ट पण संपत आलं होतं। तर सर्वप्रथम आपल्या समोर येत आहे लिटल चॅम्प प्रथमेश लघाटे। बरसुनिया काश सारे, बरसुनिया काश सारे, अमृताने नाहवा, अमृताने नाहवा, हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, हे सुरानो चंद्रभा, चंद्रभा, चंद्रभा। यानंतर आपल्या समोर येते शाल्मली सुखटणकर। दिसचार झाले मना, हो पाखरू होऊन, दिसचार झाले मना, हो पाखरू होऊन, पान पान आरताणी, पान पान आरताणी, झाडबावरून दिसचार झाले मना, हो पाखरू होऊन दिसचार झाले मना, हो पाखरू होऊन। सांजवेळी जेव्हा येई आठव आठव, हो सांजवेळी जेव्हा येई आठव आठव, दूर कुठे
यानंतर आपल्या समोर येते मयुरी अत्रे. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोला ग, तुझ्या उसाला लागल कोला, तुझ्या उसाला लागल कोला ग, तुझ्या उसाला लागल कोला. मूळ जमीन काळ सोनं, त्यात नामांकित रुजल बियाणं, तुझा ऊस वाढला जोमान, तुझा ऊस वाढला जोमान, घाटाघाटन उभारी घातली, पेरा पेरात साखर भरली, नाही वाढीस जागा उरली. रंगपानांचा हिरवा ओला, रंगपानांचा हिरवा ओला, तुझ्या उसाला लागल कोला, अगं तुझ्या उसाला लागल कोला. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोला, अगं तुझ्या उसाला लागल कोला, तुझ्या उसाला लागल कोला ग, तुझ्या उसाला लागल कोला. यानंतर आपल्या समोर येतोय रोहित राऊत. ऐक साध प्रेमाची मी रोज रोज तळमळतो, गोड तुझा हा मुखडा मी मनात घेऊन फिरतो. हे जाण प्रिय जवळ तू ये मेरा ताल से ताल मिलाले, हा जबरदस्त फंडा कर लो दिमाग ठंडा, हा जबरदस्त फंडा कर लो दिमाग ठंडा, हा जबरदस्त फंडा कर लो दिमाग ठंडा, हा जबरदस्त फंडा कर लो दिमाग ठंडा. जबरदस्त दस्त, जबरदस्त जबरदस्त. नको समजू मला तू काढल पंगा खोटा, बिलीव मी रियली मैं ना बोलू कुछ भी झूठा, जो भी मैंने किया तेरी खातिर किया, तुझे मन जपण्याचा बस हे तू माझा होता. तू खरे खरे खुरे खुरे घे मन समजून माझे, मी सांगू कसे बोलू कसे तुला न काही समजे. हे जाण प्रिय जवळ तू ये मेरे ताल से ताल मिलाले, हा जबरदस्त फंडा कर लो दिमाग ठंडा, हा जबरदस्त फंडा कर लो दिमाग ठंडा, हा जबरदस्त फंडा कर लो दिमाग ठंडा, हा जबरदस्त फंडा कर लो दिमाग ठंडा. जबरदस्त 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 जबरदस्त. थँक्यू. यानंतर आपल्या समोर येते केतकी माटेगाव. चमचम करता है ये नशीला बदन, बदन बदन बदन, करना चाहे हर कोई मुझसे मिलन, मिलन मिलन मिलन. हो मत भरे ये होठ रसीले, पीने वाला
जिसमें दम हो आए वो ले ले अपने संग में, बाहों में आ दिल की बुझा दे अगन। हाय चम चम करता है ये नशीला बदन। झी मराठीच्या अनेक मालिका अत्यंत लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे त्यांची शीर्षक गीत. काही मालिकांची गाणी तर सिनेमातल्या गाण्यांसारखी त्या त्या काळात प्रत्येक समारंभात लोक गातात. आणि यातला एक गमतीचा भाग म्हणजे यातली बरीचशी गाणी अशा एका गायिकेने गायलेली आहेत जी आता आपल्या समोर येणार आहे. आणि तिच्या स्वरांबरोबरच आपण गेल्या 10 वर्षातली झी मराठीची वाटचाल आठवूया. नमस्कार रसिको. झी मराठी आणि या सर्व परिवाराला माझ्याकडून मनःपूर्वक अभिनंदन. माझं त्यांचं नातंही इतकंच जुनं आहे, 10 वर्षापूर्वीपासून. जेव्हा मी पहिल्यांदा आभाळ माया हे गाणं गायले, अशोक पत्की यांचं म्युझिक होतं, तेव्हा मला हे आव्हानात्मक वाटलं नाही. कारण शीर्षक गीत हे जेमतेम 1 मिनिटसुद्धा राहत नाही. परंतु जसं आपण म्हणतो समुद्र किनाऱ्यावरती जेव्हा आपल्याला छोटंसं एक छोटासा शंख दिसतो, त्याच्यावरती अतिशय सुंदर नक्षीकाम असतं आणि तो सौंदर्य आपल्याला भावतं, तसंच संगीतामध्ये सुद्धा सौंदर्याची अनुभूती व्हायला एक क्षणच पुरेसा असतो. आणि तो क्षण आणि ती अनुभूती मला अशोक पत्कींच्या संगीतातून आणि मंगेश कुलकर्णीवर इतर कवी यांच्या गाण्यातून लाभली. याबद्दल मी त्यांची सुद्धा कृतज्ञ आहे. आपल्यासमोर आपल्याला आवडलेलं लोकप्रिय झालेलं हे गाणं आभाळ माया. जडतो तो जीव लागते ती आस, बुडतो तो सूर्य पुरतो आभास, कळे तोच अर्थ पुरे तोच रंग, ढळतो तो अश्रू सुटतो तो संग, दाटते ती माया सरे तोच काळ, ज्याला नाही ठाव ते तर आभाळ, घन निळा डोह पोटी गूढ माया, आभाळ माया, आभाळ माया, आभाळ माया. कशी वेल्हाळ वेल्हाळ, म्हणजे हा वेल्हाळ शब्द फक्त मी बहिणाबाईंच्या कवितेतून ऐकला होता. त्यानंतर पहिल्यांदा गायला मिळाला तो म्हणजे मानसी ह्या शीर्षक गीतामध्ये. शीर्षक गीतपेक्षा मी गाणंच म्हणेन, कारण एक संपूर्ण अनुभव, गाण्याचा अनुभव की संपूर्ण गाणं गायल्याचा अनुभव मला या प्रत्येक गाण्यातून मिळाला. त्यामुळे हे अल्प नसून हे पूर्ण अनुभव जे सुंदर गाण्याचा मिळाला, तो त्याला शीर्षक गीतपेक्षा आपण गाणंच म्हणू. कशी वेल्हाळ वेल्हाळ त्यांना हवीशी हवीशी, साऱ्या सख्या सजणीचे मन मानसी मानसी, कुणी थोडी स्वप्न वेडी, कुणी कर्तव्य कठोर, पुन्हा आकाशाची ओढ, पुन्हा
वादळ वाट हा जो शब्द आहे हा खरं म्हणजे शब्दकोशात बहुतेक नाही आहे. म्हणून मी शशांक हे जे प्रोड्युसर आहेत त्यांना विचारलं आणि अर्थात मंगेश दादांना पण विचारलं की वादळ वाट म्हणजे वादळी वाट का वादळाची वाट. तर ते वादळाची वाट जे इतकं चपखल माझ्या डोक्यात बसलं होतं तेव्हा रेकॉर्डिंग करताना की मी गाताना सुद्धा वादळाची वाटच गायले आणि ते खूप छान मीटरमध्ये बसलं आणि मला वाटतं स्वप्नीलही खूप सुंदर गायलं आहे. तेही आपल्यासमोर प्रस्तुत करते. थोडी सागर निळाई थोडे शंखनी शिंपले कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा विसावला ओंजळीत कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट हुंकारला नदी काठ कधी हरवली वाट वाऱ्या पावसाची गाज काळे भास गचनाट कधी धुसर धुसर एक वादळाची वाट. अशोकजींनी मला जेव्हा एकदा विचारलं की तू भातुकलीच्या खेळामध्ये गाणं गाशील का, तर मी नाही असं सांगितलं. त्याचं कारण की एकतर अरुण दाते अरू काका यांनी ते अतिशय पॉप्युलर अतिशय लोकप्रिय करून ठेवलं होतं. मीही लहानपणी अनेकदा ते गाणं ऐकलं होतं. त्यामुळे इतकं प्रत्येकाच्या मनात हृदयात भिनलेलं गाणं परत आपण तसंच गायचं म्हणजे योग्य नाही खरं म्हणजे. परंतु त्यांनी सांगितलं की अगं नवीन चाल आहे. मग त्यांनी तर मी अजून उडाले की त्याला नवीन चाल लावून गाणं म्हणजे खरोखर धाडशी गोष्ट आहे. आणि अर्थात अशोक पत्की यांनी ते जेव्हा कंपोजिशन मला ऐकवली तेव्हा मला पुन्हा आजच्या काळातलं रेफरन्स संदर्भ त्या गाण्याचा मला मिळाला. आणि अधुरी एक कहाणी ह्याच्यावर त्यांनी जास्त स्ट्रेस केलं आहे की पूर्ण गाण्याचं मतितार्थ त्या अधुरी एक कहाणी या फ्रेजमध्ये आहे. हे मला त्यांचं कॉम्पोजिशन ऐकल्यानंतर जास्त त्याची आजच्या काळात संदर्भ मिळाल्यामुळे जास्त जाणीव झाली आणि अतिशय सुंदर चाल त्यांनी सुद्धा केली आहे. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी
पण राजाला उशिरा कळली गूढ टळही वाणी अर्ध्यावरती डाव मोडिला अधुरी एक कहाणी अधुरी एक कहाणी अधुरी एक कहाणी अधुरी एक कहाणी. ही सगळी शीर्षक गीतं अर्थातच अशोक पत्की यांनी स्वरबद्ध केलेली आहेत. त्यांच्याविषयी मी बोलणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास, परंतु मी त्यांच्यासाठी गायले. एक गायिका म्हणून मला त्यांचं काय आवडतं तर ते कलाकाराच्या मनाचा ठाव घेतात. म्हणजे जसं गायिका कंपोजर किंवा संगीतकाराच्या मनात काय आहे आणि ते जे गळ्यातून उतरत नाही आहे ते जाणून जसं गायिका किंवा गायक गातो, तसंच संगीतकार म्हणून अशोकजी कलाकाराच्या मनाचा ठाव घेतात की त्याला काय गायला आवडेल, की अगदी असंच गा असं न म्हणता ते अशी चाल आहे ह्याला तू सजव, आणि ही त्यांची भूमिका मला खूप आवडते. आत्ता काही मला वाटतं शीर्षगीते आहे अजून चालू आहे. अवघाची संसार आपल्याला ऐकवतो. मन माझे मन माझे मोरपिशी स्वप्न जणू नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखीतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार हो अवघाची हा संसार. बाबू पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2008.